तुम्ही खर्च करताय? लोकांना विचारत नाही तुम्ही तिथं 1 लाख रुपये खर्च करताय. राहायच्या पाहिजे आम्हाला गरज आहे. आता पिण्याचं पाणीच नाही तिथं तर 7 तास नाही काय गरज आहे आम्हाला? लोकांना सोबत घेतलं तुम्ही सर मला एकच ठेकेदार कोण इथं ठेकेदार कोण आहे पाहिजे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असं काय करणार तुम्ही आम्हाला विचारतो मला कधी येणार तुमचा टँकर कधी येणार कधी 2 दिवसात सभापती मॅडम तुमच्याकडे येतात म्हणून टँकर चालू होती आज 47 आहे कधी तुमचं पाणी येणार उद्यापासून आम्हाला टँकर तिथं पाहिजे आम्हाला माहित आहे सर आजच्या मीटिंग मध्ये उद्यापासून आणखी टँकर आला पाहिजे तुम्हाला जसं मॅनेज करायचं काय करायचं ते वेगळं तुम्ही करायचं विचारत घेत नाही काय नाही तुम्ही की योजना खाली राबवली असते तर या तोंडात पण गेले असते तुमचे पण गावामध्ये राहिला असता पाण्याचा प्रश्न उद्भवला पण नसता आता तुम्हाला जसं सुचलं की आपण खालूनच पाणी घेतलं पाहिजे आपल्याला सुचलं पाहिजे मी प्रशासनाचं आम्हाला काहीच कळत नाही आम्ही वेळे म्हणून इथं बसलोय आणि चला चाललंय म्हणून चाललंय साधं साहेब तहसीलदार साहेब आणि व्हिडिओ साहेब मॅडम तो काही एक कॉमन सेन्स पा मी एखादा पुण्यातून भूवैज्ञानिक आहे आणि त्याच्याविषयीचा संबंध आणला तो माणूस ते कुणाला घेतात सोबत इथल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या इंजिनियरला सोबत घ्या आणि जेव्हा साईट पाहता तेव्हा ते तुमचा सुद्धा सल्ला विचारात घेतात साधारण तुम्ही एकत्रित चर्चा करता साहेब तुमच्या याचं कसं काम चालतंय काय चालतंय तुम्ही जसं आपल्याकडे कसं असतं माझ्यावर आलं की मी दुसऱ्या विभागावर टाकायचं साहेब तुमच्या जे त्या तालुक्यामध्ये भूवैज्ञानिक येतात आपल्या ही जी लोक ही तिथल्या ग्रामीण पुरवठा विभागातल्या लोकांशी बोलतात कारण जे जे इंजिनियर असतात ना ज्यांनी 20-20 वर्ष एका तालुक्यात काम केलेलं असतं त्यांचा अनुभव त्यांच्या इंजिनियरपेक्षा मोठा आणि तो पुण्यातला येणारा इंजिनियर असं म्हणत नाही की नाही बाबा तू काय बोलायचं तो उलटा बाबा सांग तुला पण काय वाटतं ये नाही तो तुमचा सल्ला घेतो आणि याची उदाहरण मी नावानिशी सांगत त्या विभागाला जे आय एस ऑफिसर होते ना कौस्तुभ दिवेगावकर सर त्यांना विचारा की डॉक्टर अमोल वगैरे काय मी काहीतरी मला त्या विभाग काहीच माहित नाही तुमचं काही माहित नाही आम्ही काहीतरी बसलो इथं चला चाललंय साहेब मी याच्यावर टाकलं त्या भूविभागाच्या आपल्या त्या तुमच्या एकच ऑफिस आहे ना शिवाजीनगरच्या त्यांच्यावर टाकलं की झालं साहेब नसतं तसं तुमचा रोल तिथं सुरुवातीपासून असतो मग तुम्ही अडचणीचा रोल आला की त्यांच्यावर टाकलायचं भंडारी साहेब आता तुम्ही पण मला सांगा 1 वर्षापूर्वी याच विषयावर आपण चर्चा व्हिडिओ मॅडमच्या लक्षात केली की नाही 1 वर्ष लागलं तुम्हाला अजून तुमचा तांत्रिक त्याला मान्यता आता शिकत आहे आता शिकत एका कामाला कधी त्याची मान्यता मिळाली तांत्रिक कधी मिळाली सांगा मला आणि दाखवत साहेबांच्या समोर आणा चला 1 वर्षापूर्वी ज्याची चर्चा झाली कधी तांत्रिक मान्यता तुम्ही घेतली दाखवा मला दाखवून काय आणि कुठल्या टेबलवर आता काय सबमिशन कुठे काय डिटेल आहे मंत्रालय कुठल्या टेबलवर कधी गेले मंत्रालयामध्ये तांत्रिक सगळं कळून द्या मंडळी साहेब तुम्हाला अजून आठवत असेल मला चांगलं आठवत आहे तुम्ही काय म्हटलं होता की साहेब जेव्हा आपण हा प्रस्ताव मंत्रालयात जाईल जिल्हा परिषदेत जाईल तेव्हा त्याचे सगळे डिटेल्सची कॉपी सुद्धा तुम्हाला आम्ही देतो आम्ही काय म्हटलं होतं असं की असं ज्यावेळेस जाईल तेव्हा आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करायला मदत करू एका बाजूने तुम्ही करा एका बाजूने आम्ही पत्र देऊ आणि केलेली आहेत ना मंत्रालयाच्या स्तरावर 1-1 दिवसभर आणि 7-7 दिवस झडपीच्या बाहेर राहून तुमच्या झडपीचे सीओ साहेब पाटील सर आणि आम्ही मिळून ज्या तात्कालिक वस्तीला कधी नाव नव्हतं तिला 7 दिवस उपोषण तिथं बाहेर आंदोलन करून तिला अधिसूचना एका दिवसात काढली निधी विभागाचा 2 तासात अभिप्राय घेतलाय मंत्रालयाचं पण थोडंफार तरी कळतं पण ते आमच्यापर्यंत पण आम्हाला पण सांगितलं ही चर्चा सगळी झालीच आहे हे साक्षीदार आहे ना 1 वर्षापूर्वी ते मला म्हटले की आम्ही हा प्रस्ताव देऊ त्याचे एक डॉक्युमेंट तुम्हाला पाठवू याच्यावर आपण करू अजून यांच्या तांत्रिक कधी झालंय त्याला मान्यता मंत्रालयात नेमकं कधी गेलंय हे तारखा ते आता शोधणार 1 वर्षाने जेव्हा यांच्या समोर आंदोलनाला येणार तेव्हा मग या सगळ्या प्रस्तावाचे रेकॉर्ड शोधणार आणि मग आम्हाला सांगणार काय आपण चर्चेला सुद्धा जेव्हा येतो ज्या प्रश्नांवर येतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी अपडेट रेकॉर्ड पाहिजे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंगला जाता लोकप्रतिनिधींच्या मीटिंगला जाता आमदार पालकमंत्र्यांच्या जाता आपण सगळं अपडेट ठेवतो हे जेवढे राजकीय नेते महत्वाचे आहेत ना तेवढीच ही सामान्य जनता पण महत्वाची आहे मॅडम या सामान्य जनतेला कुणी गैर धरू नका
पहिला उद्या पाण्याचा काय उद्या काय करता ते आणि खोलीकरण काय कशाचं करतो म्हणजे ते पण द्या ते खोलीकरणाचं साहेब तुमच्याकडे तहसीलदार महोदय तुमच्याकडे काहीतरी आम्ही प्रस्ताव दिला नव्हता त्याला प्लीज द्या कारण तिथं अडचण येते महिला हंडे घेऊन आले उद्याला उद्या टँकर येतो आता पिंपरी गावामध्ये ओके खोलीकरण करा काहीतरी खोलीकरण आहे ना कशाचं दाबती म्हटले खोलीकरण खडक्या टाकीचं खोलीकरण दुसऱ्या कुठल्या गावांचे क्रिकेट अवस्था झाली सगळे फाईट करून टाकले वर बिल्डिंगमध्ये किती खर्च झाला एक सुद्धा पाईप आहे ना रस्त्याला राहिला त्या रस्त्याचं काम करताना तुकडे तुकडे करून टाकले त्या लोकांची पाण्यासाठी बनवून आता पण चालू जरी टँकर चालू असले तरी आताही त्या प्रतीक्षेत आहे की बाबा या नळाचं पाणी आम्हाला भेटणार त्यासाठी लोकांना संघर्ष करायचा लोक त्या योजनेचे बिलकुल एक सुद्धा पाईप राहील नाही सगळं या रस्त्याच्या ठेकेदाराचं ज्यांनी काम केलं यांनी जे काम केलं होतं त्यांना काय कसं नियोजन होतं किती खूप खाली पाईप पाहिजे आपल्या पाहिजे किंवा काय वरच्यावरनं पाईपलाईन गेली त्याच्यानंतर त्या रोलर फिरला असता किंवा काय झालं मी बघितलं प्रत्यक्ष जाऊन सगळं पाईप तुटून गेले टाक्यांची व्यवस्था तिथं होती एक टाकी दिसती होती ज्यावेळेस आम्ही त्या पदावर होतो त्यावेळेस आम्ही प्रस्ताव सगळे गोष्टी दिले आणि त्या लोकांची एखादी दिशाभूल झाली शिवनेरीला येणार पाणी लागलं अक्षरशः बिलकुल काहीच नाही राहिलेले तिथे आणि ह्याच्या संदर्भात 2-3 वेळा तक्रारी पण केलेली बातमी पण झालेली आहे तरी त्याच्यावर बिलकुल लक्ष दिलेलं नाही मग आता जर इथं तर तो खर्च पाण्यात गेला आणि किती खर्च झाला आणि का झाला तो का जर होणारच नव्हतं तर तुम्ही का केलं कशासाठी तो खर्च करायचा पिढ्यानपिढ्यातील लोक अजूनही पाण्यासाठी वनवनच करतात एवढी बिकट अवस्था आहे तिथं आणि लोक लक्ष देत नाही त्यांना फोन केले ठेकेदारांना तर ते काम चालू होणार आहे किंवा नंतर होईल निधीच नाही हे असं त्याची उत्तर भेटत राहतं म्हणजे तहसीलदारमध्ये आता जिकडं टँकरची गरज तिथला हवा आहे आमच्या बोरगरमध्ये पाणी वरती वस्तीनं मुबलक आहे आणि त्या विहिरींचं दोन ठिकाणचं संरक्षण बिंत नसल्यामुळे आता पाऊस जास्त झाल्यामुळे ते पिण्याजोगं नाही 2 वर्ष झालं आम्ही त्या ठिकाणी करतो की बुवा याचे संरक्षण भिंती बांधतात टाक्यांची कामं करणार तर ते आम्ही वारंवार सांगतो आज अशी परिस्थिती पाणी आहे आमच्या बोरगरच्या काळवाडीला तर ते संरक्षण भिंती नसल्या बाहेरचं पावसाचं पाणी गेलं आता ते पिण्याजोगं नाही काय याच्यावर सोल्युशन काढायचं कामं ही वेळच्या वेळी झाली पाहिजे पाण्याची तरी रस्त्याचं काम केलं त्यांनी ते तोडायची गरजच नव्हती ना ज्यावेळेस इंजिनियर जातात ना त्यांनी ते बघितलं पाहिजे ना की इथून पाईपलाईन गेलेली ती सरळ पाईपलाईन गोव्याचा पहिल्याचा विषय तांबरी नव्हता काय नव्हतं आपण साईड झाला ज्यावेळेस रस्ता झाला त्यावेळेस ज्यावेळेस नळ्या टाकतात पाण्याचा सोर्स असेल ते तोडताना त्याने आपलं बऱ्यापैकी नुकसान केलं तर जेवढा डांबरी रोड झालेला आहे उभेवाडीपर्यंत तेवढं आपण मागं रिपेअर करत आलेलो आहे उभेवाडीपासून तो रस्ता आपला आता खडीकरण चालू आहे तर तो रस्ता खडीकरण झाल्यानंतर आता जरी आम्ही रिपेअर केलं तरी ते परत काम करताना तोडणारच पण ज्या ठिकाणी जास्त उंच होते ते खाली बसवलं त्यामुळे आपले पाईप बऱ्यापैकी तुटले ते आपलं रिपेअरिंग आता टेस्टिंग आपलं उद्या किंवा परवापासून टेस्टिंग चालू होते उभेवाडीपर्यंत टेस्टिंग करून जसं आपलं पुढं काम होईल लगेच रिपेअर करून तुम्हाला ह्या मंथ एंडपर्यंत आपण पाणी देण्याची सुविधा करू गोळे दोन्ही वयाचं कसं तुमचं म्हणणं दोन्ही आहे पाहिजे सर गाडेकरवाडीला आज पण पाणी नाही आपण काय केलं आता राजवाडीचा जो एरिया आहे तिथून आपण टेस्टिंग चालू केलं फक्त एक वाल बसवायचा आहे उद्यापासून आपण टेस्टिंग चालू केलं बाकीच्या वाड्यांचं पाचेवाडी सायर कळा याला कधी पाचेवाडीला पण टाकी झाली आठवाडीला पण टाकी झाली वाडीला पण टाकी झाली भोजनीवाडीला पण टाकी आहे उलीवाडीला पण टाकी वर 18 तळे पठारावरती ह्या टाक्यांना सगळ्यांना पाणी जाऊन डिस्ट्रीब्युशन झाले फक्त घरटी कनेक्शन हे आपल्याकडे ग्रामपंचायतकडे ज्यावेळेस आपल्या टाक्याला पूर्ण पाणी जाईल त्यावेळेस आपण प्रत्येक पाईपाने टेस्टिंग करून किती किती टाके एकच टाके नाही 5 वर 3 टाक्या वाल्मिकवाडी पाटीलवाडीवाडी आणि सायरकाळ किती टाक्यांचं काम पूर्ण तिन्ही टाक्या पूर्ण काम हो आपण पाहू वाटलं
कारण इन्व्हेस्टिगेशन आहेच. परवा बीडीओ मॅडमने त्यांची मीटिंग झाली, ते म्हणजे आमच्या ग्रामसेवकांना बरोबर घ्या, जॉईंट इन्स्पेक्शन करा आणि जेवढी लाईन झाली, जेवढी पाईपलाईन झाली तेवढंच म्हणजे काय असेल ते मॅडमने मागवलं. आता 8 दिवसापूर्वीच मीटिंग झाली. माझं साहेब एवढंच म्हणणं होतं की शासकीय निधीची जर घोळधाड होत असेल, आपल्याला हे माहीत होतं की इथनं रस्ता होतो, यांनी पाईपलाईन टाकताना किंवा PWDचे काही त्यावेळेस आपली लाईन झाल्यानंतर तरी तुम्ही 1-1.5 वर्षांनी काम करायचे, ते पण आता त्यांनी गुंजाळ साहेबांना आपल्याला फोन करून सांगितली ती जर चुकली ती पण आपण रिपेअर करून घेतली. ती चुकली नाही साहेब, मी प्रत्यक्ष मी सगळ्या व्हिडिओ काढलेले आहेत, सगळे फोटो माझ्याकडे आहे. तुम्हाला सांगतो 1-2 ठिकाणी झालेला प्रकार नाही. टेस्टिंग करून जेवढी चुकली ना तेवढी नाही त्यांनी दाखवलं त्यांनी सगळं त्यांनी दाखवलं सगळं, पण पुढचा रस्ता अजून झालेला नाही. सर पाणी येते तुमच्या गोळ्यामध्ये या एप्रिलपर्यंत त्यांचं एप्रिल अखेरपर्यंत पाणी येते. मॅडम एप्रिल एंडिंगला ना? एप्रिल एंडिंगला तसं आम्हाला सांगितलं एप्रिलपर्यंत तुम्ही पाणी कोणत्या परिस्थितीत द्या आणि उद्यापासून आपण टेस्टिंग होती 14 लाखामध्ये जर व्यवस्थित नियोजन जर केलं असतं ना, टाकीचं खोलीकरण व्यवस्थित जर केलं असतं 100% त्या गावामध्ये आज प्यायला पाणी पुरलं असतं, पिण्याचं पाणी पुरलं असतं. पण दुरावस्था अशी आहे का त्या ज्याने तिथं टाकीमध्ये खोलीकरण केलं त्या टाकीमध्ये आजला मार्च एंडिंगलाच पाणी संपून गेलं. मग तिथला साठा तुम्हाला पण त्याची कल्पना माहिती की किती छोटी वेळ आहे, छोटी मध्ये ती कधी मंजूर होणार, कधी लोकांना पाणी प्यायला भेटणार. पण काय होतं, शासनाकडून निधी नसल्यामुळे कोणतीच मंजूर केलेली नाही सध्या. मग तुम्ही आता तिथं उपाययोजना काय करताय? पंचायत समिती म्हणून आणि त्याचे अधिकारी म्हणून तुम्ही त्या लोकांना पिण्यासाठी काय उपाययोजना? टँकरचा प्रस्ताव टँकर पाठवतो आणि लवकरात लवकर कधी 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 टँकर येतो तुमच्या गावामध्ये? कधी कधी सुरू होणार? सुरू केलेलं आहे. हो तुम्ही चालू आहे ना आपल्या आणि मंजूर झाली की तुम्हाला नवीन शुगरने टाकून घेतली, कारण ते शाश्वत सोर्स नसल्यामुळे आपल्याला शुगरने टाकून घ्यावं लागेल. ठीक आहे ना, पण काय होतं की सर जेव्हा एखादी योजना त्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतला विचारायचा आणि त्यांना माहित असतं का पाण्याचा स्रोत कुठं आहे. आता आम्हाला खरं पोखरी प्रादेशिक मध्ये जी गाव येतात, राजवाडी आहे, पोखरी आहे, चिखली आहे, जांभुरी आहे, फळवडी आहे, तळेघर आहे, या पाईपलाईनची जी काही दुरावस्था झाली, आज लोकांना तिथं प्यायलाच पाणी नाही. आमच्या चिखली गावच्या बैला त्या ठिकाणी आलेल्या आहेत, अक्षरशः 5-5, 6-6 दिवसांनी पाणी येते आणि पाणपट्टी मात्र बैलाला सुरू केली जाते. कोण आहे पोखरी प्रादेशिक अधिकारी? याची का वाट पाहतात एवढे दिवस तुम्ही? या लोकांचे पैसे तुम्ही किती देता महिन्याला? काय पट्टी काय असते पाणी? 250 रुपये असते. 250 महिन्याला वर्षात. तुमचा विषय नाही. बरं, ठीक आहे, ती 2 रुपये असेल. मी म्हणतो जी काय असेल ते. जुने प्रादेशिक वाले आहेत. चिखलीचं हे कोण? तुम्ही जुने प्रादेशिक वाले. पोखरी प्रादेशिक पाणी. हा, पोखरी प्रादेशिक वाले. बोला बरं. ऐका ना सर, परिस्थिती आता अशी आहे, राजवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी गावची नामदेव कोटे साहेब आहे. तुम्ही त्या गावांना कसं पाणी वाटलं पण सांगा, नियोजन करून सांगा. 3 दिवसांनी पाणी येते. काय पाणी येते? व्होल्टेज पूर्ण क्षमतेने येत नाही. त्या निदानाने सोलर नाही, नवीन योजनेत सोलर नाही. मोटर चालली नाही का सोलर लोड घेत नाही साहेब आता हे नवीन लाईन मोटर लोड घेत नाही सोलर. ती चिखलीपासून आता जांभोळीपर्यंत काय करणार आहे काही NC ची, जी line- नवीन कधी जोडणार? हो ताई ऐका, ते म्हणतात आम्ही उद्यापासून पोखरी प्रदेशला या महिन्याच्या एंड पर्यंत टेस्टिंग होईल. महिन्यात 30 आम्हाला काय म्हणायचं सर, या 4-5 गावांत तुम्ही पिण्याच्या पाण्याचं आंदोलन करायला जर लागलं त्याच्या वेळेस तुमच्या बसलेल्या खुर्च्या सरकतील.
उद्यापासून कामाला ज्याची त्यांनी लागायचं आणि आमच्या आदिवासी भागाचा हा जो काय प्रश्न उर्वरित बाकी राहिलेले ते चालू करा, नाही तर मात्र नाही, ऐका ना दादा, हे बघा, एक कसं आहे, हा मुद्दा serious आहे. तुम्ही हे काय म्हणताय, आम्हाला वाईट काय वाटतं, दिंबे धरणात पाणी किती आहे आता? शिल्लक 40% पाणी आत्ताच्या परिस्थितीत, शिल्लक 40% पाणी. आता तुम्ही अजूनही शेतीला काही पाणी आतापर्यंत जवळजवळ जात होतं, बरोबर आहे ना? चालू आहे आता अजूनही शेतीला तुम्ही पाणी जात होतं. साधा मुद्दा आहे की ज्यांच्या धरणात जमिनी गेल्या, ज्यांच्यामुळे धरण झालं, त्यांना तुम्ही 3 दिवसांनी पाणी देण्याची भाषा बोलताय, 2 दिवसाआड पाणी देण्याची भाषा बोलताय, नंतर 1 दिवसाची बोलताय. तुमच्या टेक्निकल इश्यू आहेत. तहसीलदार महोदय, ज्या धरणाचं ज्यांच्यासाठी ज्यांनी घरदार उद्ध्वस्त केली, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांचं पुनर्वसन अजून बाकी आहे, त्या लोकांना तरी आपण रोज पाणी देऊ शकतो. बरं, मी म्हणतो जर धरणात पाणी नसतं, आम्ही मुद्दा लावला नसतं. शेवटी पाणीच नसेल तर तुम्ही तरी कुठून देणार? पण आज योगायोगाने 40% तुमची परवाची बातमी, 40% पाणी शिल्लक आहे. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये शेतीचं पाणी थांबवतो आणि प्यायला पाण्याने प्राधान्य देतो. आणि इथे 40% पाणी जर शिल्लक असताना आपण 3 दिवसांनी पाणी देण्याची भाषा बोलत असेल, ठीक आहे, टेक्निकली काही अडचण आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा. आम्हाला तुम्ही जे म्हणताय ना की या किमान दिवसाआड रोज तरी पाणी देण्याचा दोघांनाही विनंती साहेब. नाही तर पोखरीच्यासाठी ही 9 किती गाव आहेत अशोक, त्याच्या अंतर्गत 11 गाव आहेत. 11 गावातल्या लोकांना, त्या महिलांना सगळ्यांना घेऊन आणतो. यांचं कसं झालं माहितीये का, निवडणूक आली सर, तुम्हाला उदाहरण सांगतो, जे आता तुमचं मोठं पाईपलाईनचं काम चालू आहे सध्या, ते तुम्ही कधी चालू केलं सांगा बरं? पाईपच आपल्याला त्याचे पाईप अहो गेल्या जानेवारीमध्ये आले नाही. आमच्यापासूनच आम्हाला बोलायला का बाई काहीतरी गोष्टी आमदार असं होतं, आम्हीच खूप आमच्या पक्षातल्या लोकांची काय वाचायचे तुम्हाला काय माहिती आहे का? हा खुर्शीवर बसून नुसतं भाषण करायचं. तुम्ही याच्या सिरियस घ्या, नाही तर फक्त पोखरीच्यासाठी आम्ही 11 गावांना घेऊन करू. आता तुमचं आजच्या मीटिंगचं उत्तर काय की एप्रिल अखेरपर्यंत आम्ही नाही, उद्यापासून कसं पाहिजे तुम्ही? उद्यापासून त्या गावाला वाड्यापासून पोखरी, पहिली भागीतवाडी, पोखरी, चिखली, वेंडरवाड्या आणि चिखली सेंटर, जांभुरी पण आहे. जांभुरी 2-3 दिवसांचा जांभूर 2 दिवसात काय होतं तिथं पंपिंग यांची सिस्टम किती दिवसांनी? 4 दिवसांनी 8 दिवसांनी सांगा मला कधी होते. 15 तारखेपर्यंत सांगतो. मॅडम, जांभोरी बी गावची पाईपलाईन 15 तारखेपर्यंत चालू होईल. हे अधिकाऱ्याच्या सह्या आपण घ्या त्याच्यावरती. चिखली, राजवाडी, तुमचं जे आश्वासन आहे ना, ते मात्र आम्हाला थोडंसं पाहिजे. 4 वळसे तर किंवा आजच्या चर्चेनुसार आजच्या बैठकीमध्ये तहसीलदार मोद्यांचे उपस्थित असं आम्ही आपण करतो. तुम्ही आम्हाला ते आज पाहिजे. मला 2 दिवसांनी ते पण तुम्ही लागत तर बोला, ते पण तयार आहे. की काही लोकांनी आपल्याकडे प्रस्ताव दिलेत की ज्यांच्याकडे 12/2चं नोटीस नव्हतं, पण त्यांची जमीन सगळं गेलेलं आहे, काही भरपाई मिळाली नाही, 12/2ची नोटीस नव्हते, अशा काही लोकांचे प्रस्ताव आपल्या कार्यालयाने मागे 1-2 शिबिर घेऊन काही जिल्ह्याला सादर केले. अजून बरीचशी लोक शिल्लक आहेत, तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचे सुद्धा प्रस्ताव पाठवणं. कारण हा शेवटी धोरणात्मक लेवलचा विषय आहे. एकदा सगळ्या जिल्ह्याच्या लेवलला प्रस्ताव धडकले तर आम्ही जातो ना तिथं बसायला. आम्ही कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर बसतो की बाबा याला द्या मान्यता, जमीन तर गेलेली आहे, त्याच्या रेकॉर्डला नोंद आहे, फक्त 12/2चं नोटीस नव्हतं आणि म्हणून त्यांना आपण काही भरपाई देऊ शकलो नाही, पर्यायी जमीन देऊ शकलो. तिथं आम्ही बोलू. आम्हाला माहिती आहे की त्या इथल्या कार्यालयाच्या काही मर्यादा आहेत. तर उल्हारी साहेबांना सांगून आपण ती एक मीटिंग 2 दिवसात ते तयार होते. आपण ते एक सांगावं त्यांना की बाबा ही मीटिंग आणि ते शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांना प्रॉपर गाईड करणं आणि त्याच्यानुसार त्यांचे सुद्धा प्रस्ताव दाखल करून घेणं, हा एक मुद्दा सर. हे 2 आपल्या विभागाशी निगडीत मुद्दे होते. अशोक, हा जो मुद्दा आहे जो आपण एक पत्राच्या पातळीवरचा आहे की सर्रासपणाने झेडपीचं काहीतरी काम येत आहे, पंचायत समितीचं काम येत आहे, परस्पर त्या गावांमध्ये सुरू केलं जातं. इथं पेसाचं कोण आहे? जरा पेसाच्या मॅडमला बोलवा बरं. तुमच्या पेसा कक्ष, पेसा कायदा आपण वापरणार की नाही वापरणार, एकदा सांगा की पेसा कायदा आमच्या पंचायत समितीला, आमच्या झेडपीला लागू नाहीये. कोण आहे जरा पेसाचं तुमचा कक्ष? मामा हो, अभंग मॅडम बोलवा, माळे मॅडम. प्रकल्प, गाव विकासाच्या योजना खरं म्हणजे पेशातच नाही बरं का. आपल्या ग्रामपंचायत अधिनियम 1956 मध्ये सुद्धा काही बाबी नमूद केल्या की आपण विशेषतः, मी खरंच याची सांगायची गरज नाहीये, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे साहेब की जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली 73वी, त्याच्यानंतर ग्रामसभेला विचारून घेऊन, विश्वासात घेऊन आपण गावामधच्या विकासाची जी काही कामं चालू करणार आहे, मग तो रस्ता असेल, अजून काय असेल, तर ती सगळी जी कामं आहेत त्या सगळ्या कामांच्या अनुषंगाने आपण ग्रामसभेला विश्वासात घेतलं पाहिजे. अशी 73व्या घटनेच्या दुरुस्तीच्या नंतर कायद्यामध्ये म्हणजे पेसा नसलेल्या क्षेत्रात पण लागू आहे, पेसामध्ये तर अजून जास्त उल्लेख केला. अशी अनेक कामं ह्या भागामध्ये थेट चालू केली जातात. गावाच्या ग्रामपंचायतीला माहीत नाही
ग्रामसभेला माहित नाही, काहीच नाही, काम तर चालू आहे. मग कुणीतरी विचारायला जाते म्हणजे नाही म्हणून शासनाचा पैसा आला. अरे शासनाचा पैसा आला म्हणजे काय, जनतेचाच पैसा आहे. अशोक याचा जो उल्लेख केला, अजून कुठे हे कुठं कुठल्या गावाचा विषय असतो? पेसाच्या अंतर्गत आहे ना, कोणतेही काम असू दे सर, एक ग्रामपंचायतला विचारायला घेतलं नाही. जरी कोणी विभाग आला तरी त्यांच्या परस्पर तो झाडा ज्यांना लावतो आणि निघून जातो, हे कोणाला माहीत पण होत नाही. परस्पर वन विभागामध्ये काम करतात, कोणालाच माहीत होत नाही. हा काय प्रकार झालाय म्हणजे तिथल्या ग्रामसभेला तर विचारलं पाहिजे ना, आम्ही वन विभागामध्ये अग्निबाण लावतोय, बाहेर मजूर आणतात, ते बाहेरच्या लोकांकडून काम करून घेतात, गावातले मजूर उपलब्ध होऊ शकतात ना. तुमच्या मध्ये बातम्या पण आल्या, आडगिरीचं PSCचं काम सुरू झालं, गावालाच माहित नाही. ते म्हणलं काय नाही, झेडपीतून पैसा आलाय. अरे झेडपीतून आलं मान्य आहे ना, गाव काय विरोध नाही करत, पण ग्रामसभेला विश्वासात तर घ्या. सांगा तरी की बाबा 2 रुपये याच्यासाठी आले, अशा अशी योजना आहे, ते काय विरोध करणार आहे? कोणतं गाव म्हणेल की आमच्या गावातल्या दवाखान्याला दुरुस्तीला आणि चांगलं करायला पैसे आले तर बांधू नका, आनंद करेल. पण त्यांना माहिती तरी होत्या, ते त्याच्यामुळे लक्ष तरी ठेवतील की बाबा याचं इस्टिमेट कसं आहे, साधारण तयार कसं झालंय. परत दोन्ही कायद्यात तरतुदी आहे. पेसा क्षेत्र नसलेल्या गावांमध्ये तरतुदी आहे आणि पेसा तर ठळकपणाने म्हटले की ग्रामसभेशी आपण विश्वासात घेतलं पाहिजे. उद्या ग्रामसभेने त्याला नाकारलं, त्याच्यावर जर काही नकारात्मक शेरा दिला तर त्याच्यावरची वेगळी प्रोसेस आहे, पण विश्वासात तर घ्या. एक मुद्दा कसा आहे की ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक निधी जरी सोडला, तुमचा पंचायत समितीचा द्या, जिल्हा परिषदचा द्या, राज्य सरकार द्या, केंद्र सरकार द्या, संस्थेचा कोणताही घ्या, कोणताही निधी द्या, गावामध्ये काम करताना त्याची इतंभूत माहिती दिल्याशिवाय तुम्हाला चालू करता येत नाही. तुम्ही चालू करण्यापूर्वी काहीच माहिती नाही, डायरेक्ट काम चालू होतं. आणि बऱ्याचदा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायती लोक नाही, ते काही केंद्राचे पैसे आहे. ठराव घेत असतो ना ग्रामसभेचा. अहो तुम्ही ठराव घेता, मंजूर होतं, ऑर्डर होते, पण काम चालू करायला जाताना तिथे माहिती दिली पाहिजे ना. पंच लोकांना ग्रामपंचायत कोणाला माहित ठराव नसते. घेता जे